शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे नेता संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में ठाकरे बंधुओं के एक साथ आने पर हो रही प्रतिक्रियाओं पर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि अगर इस एकता से कोई फर्क नहीं पड़ता तो बीजेपी को इतनी बेचैनी क्यों है। आगे संजय राउत ने 16 तारीख का जिक्र करते हुए पूछा है कि बीजेपी और देवेंद्र फडणवीस ने मराठी समाज के लिए क्या किया। मुंबई महाराष्ट्र की एकता, मराठी अस्मिता और शिवसेना विभाजन को लेकर उन्होंने बीजेपी पर गंभीर आरोप भी लगाए हैं। आगे उन्होंने कहा कि अदानी, शिंदे गुट, राष्ट्रवादी, मुस्लिम समाज, सीट बंटवारे, एनसीपी कांग्रेस के साथ गठबंधन और मुंबई महानगर पालिका चुनाव में जवाब देने की चेतावनी देते हुए उन्होंने कहा है कि महाराष्ट्र इस पाप को कभी माफ नहीं करेगा। मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता देते? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला? सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू. 16 जानेवारीला बघा, ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही. गोपीनाथराव मुंडेंचा अपवाद आहे. बाकी मला सांगा, कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला? ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्यांनी. बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू. बोलले ना, अधिवेशन काळात बोलले ना. त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना. कसा तोडताय बघू. मुख्यमंत्री उभे राहिले का? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं. केलं का? तुम्ही आम्हाला का शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून, ही तुमची पोटदुखी आहे. तर तुम्हाला काय, तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी? दाखवा ना, तुम्ही 10 कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना. गौतम अडाणीसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची? आम्ही बघू ना. आम्ही 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत. आमचे भाऊ एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. तुम्ही तुमचं बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना. सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची. हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही. हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई.